मॅडम, सलग 15-20 दिवस चालल्यामुळे वारकऱ्यांना त्रास होत असेल ना? म्हणजे वृद्ध लोक असतात आणि त्यांचे पाय सुजणं किंवा त्यांना इतर काही आजार. मग यावेळी त्यांना वैद्यकीय सेवा पुरवली जाते का? हो. महाराष्ट्र शासनातर्फे आरोग्य वारी ही संकल्पना खूप वर्षांपासून राबवली जाते. त्याच्यात काय असतं की रुग्णवाहिका असतील, मग स्पेशल ॲम्ब्युलन्सेस असतात हार्टसाठीच्या, त्या असतात किंवा अनेक आपले स्वतःची प्रॅक्टिस 2-3 दिवस बंद ठेवून डॉक्टर लोक जे असतात ना, डेंटिस्ट असतील, आयुर्वेदिक डॉक्टर असतील, खूप वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर वारीत सहभागी होतात. त्यांचे मेडिकल कॅम्प लावतात आणि तिथे अगदी म्हणजे वारकऱ्यांच्या पायाला तेल लावण्यापासून, त्यांचे पाय चेपून देण्यापासून आणि कोणाला काही इमर्जन्सी आली, कारण शेवटी हे शरीर आहे, ते कधीही थकू शकतं. मनोबल वारकऱ्यांचं कितीही मोठं असलं तरी एवढा मोठा प्रवास करून जायला शरीर कधी ना कधीतरी थकतं. महाराष्ट्र किंवा राज्याबाहेरचे सुद्धा अनेक डॉक्टर या वारीमध्ये सेवा देण्यासाठी येतात. म्हणजे काय, तर एखाद्या मेडिकल कॅम्पला जाऊन ते जोडले जातात आणि तिथे जी काय आवश्यकता असेल त्या सर्व प्रकारचे उपचार या डॉक्टरांच्याकडून तिथे केले जातात. मग हे डॉक्टर काही फी घेतात का? नाही नाही, ही सेवा म्हटली की पूर्णपणे सेवा असते. आरोग्यवारीची किती चांगली कॉन्सेप्ट आहे ना ही. जर आरोग्यवारी नसती तर लाखो म्हणजे कितीतरी वारकऱ्यांना त्यांची वारी पूर्णच करता आली नसती. खरं आहे, कारण पूर्वीच्या सारखी प्रतिकार क्षमता पण आता वारकऱ्यांची राहिलेली नाही. अनेक तरुण वारकरी यात सहभागी होतात. त्यांना या औषधोपचारांची, या वैद्यकीय मार्गदर्शनाची खरोखर गरज पडते. आणि यात सगळ्यात छान काय माहितीये, जे प्रोफेशनल डॉक्टर्स एरवी आपल्या क्लिनिकमध्ये हजारो रुपये फी घेतात तपासण्याची, ते सेवा तिथे देत असतात आणि ती सेवा निशुल्क असते. मंडळी, तुमच्यात कोणी डॉक्टर असेल तर ह्या वारीत नक्की सहभागी व्हा. शेवटी जनसेवा हीच ईश्वर सेवा असते.